बाई द खुटी पाणी निघत बा. पाणी आता स्वच्छ आहे सगळं. आधी कसलं पाणी होतं बा. वर बसलाय धरून बसावं लागतं तिथं. सगळीकडून चारी कोपऱ्याकून बघून घ्या. लाईट फिटिंग वाले हे बा. उंदराचं कारस्थान. केवढं मोठं होल पाडलं बा. पाणी कसं रपारपाचं आत चाललंय त्याच्यातून. कसं पण लाल आहे काही आणि काही पिवळा. आज मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. बा आपला काल जो गहू राहिला होता भिजायचा बा. वर पाणी चालू आहे. आज बी थोडं राहिलं तिकडं. मग आपली लक्ष नळी जोडून किंवा पाईप आथरिलेला आहे. तो मोरा अर्ध्यातून काळा आहे आणि मागं पांढरा आहे. तो पाईप आथरिलेला आहे बा. आता इथं 4 दगडं काढून हे जोडायचं आहे. एल्बो काय लागते हाडीचा तुकडा. आता बघितला असं कुठं 3 पुरंच काय 400 फूट पाईप. मग तुकडा काय लागतोय. यांनी बी असला पाईप आणलेला आहे त्याच्यामुळे त्यांना लागतंय तोंडाला. ते आपल्या उतारी म्हणून काय गरज नाही. ते चाडासाठी तुकडा लागतोय 2.5 फुटाचा तोंडात घालायला पाईपाचं. ते बी दाखतो तुम्हाला बा. आपले जे वावर पलीकडून होतं तिथंच दार धरते. त्यांनी मका पेरलेली बा. त्या दिवशी नांगरीत जे होते वावर त्याच्यात रोटा घालून ट्रॅक्टरने मका पेरून दिलेली बा. आता पाईप तर केला आपलं. झालं का नुसतं की बारनं उघडायचं. एका नट बॉल्टवालं नाही आहे नुसतं दगडं मांडलेले ते हौदामुळे इथं काढायला वर आणि इथं लावून द्यायचा बा. इथून एवढा गाडी इकडं दररोज आथरावं लागते बाई. वाटी इथून जायला यायला लागते. हे बा आपल्याला आधी गव्हाच्या आधी पाणी ह्या हौदात भरायचे आणि हौद लई घाण झालेला आहे बा. शेवाळ्यानी बा सगळं शेवाळाचं थर आलं आहे म्हणून आपल्याला ते हौद धुवून काढायचं आहे बा. बा इथं खुटी इथं पाणी निघत बा. निघलं ए आण खराटे. खराटे आण ना. पाणी जाईन निघून सगळं. खराटे घेऊन ये बा. खराट्यानं सगळं चोळा लागतो आणि खोरप्याने घासावं लागतं कडी काठा. चला मी तर खराटे घेऊन आलो. पाणी काढून दिले बा. इथं पाणी स्वच्छ निघत आहे फार. पण आत इतकं घाण वास सुटलंय पाण्यात बाहेर. धुवून काढावं लागतो बा. महिन्यातून 2 महिन्यातून एकदा पाणी निघत आहे. तर आलो मी खराटे घेऊन. आता हौद यांनी गडायचा बाया असा खराट्याने म्हणजे सगळं शेवळ पाण्यावर बाहेर निघून जातं बा. आता शेवाळाचं पाणी यायला लागलं. आत्तापर्यंत स्वच्छ पाणी आता हे शेवाळ सगळं काढायचं बा. आता सगळं हौद आधी ढवळून घेतो मी. पण शेवळाभर पाण्याभर शेवाळ सगळं निघून जाईल बघा. आता बसायची खुटी. खुटी कुठे आहे हो की बा. आता हौद धुतलेला आहे सगळा. तुम्हाला दाखायचं राहिलं बा. आता खुटी बसली बस. पाणी आता स्वच्छ आहे सगळं. आधी कसलं पाणी होतं बा. वर बसलाय धरून बसावं लागतं तिथं बा. किती शेवाळ घाण निघलं इथं. ती शेवाळाचाच थरे आलेला आहे. एवढा मोठा शेवाळ निघला. ढवळून काढलं मग कडीचे काठ धुतले. मग खराट्यान सगळे मोर शेवाळ या बा. इथून पाणी येतं आत तिथून केलं आत नेलं इथं आणि बाहेर काढलं सगळं शेवाळ बा. इतकं पाणी निघलंय बाहेर आलेलं. एवढा शेवाळ लय घाण झालं त्याच्यात. जंतू बी झाली होती लय. हौद भरला रपारपाच. हौद भरल्यावर आता आपल्याला तो पाईप जोडून न्यायचं गव्हाला पाणी. किंवा आधी कसला घाण होता हौद. आता बघा असं पाणी शुद्ध झालेलं आहे सगळं हौद. आता सगळं दिसतंय. आणि अर्धाच भरला होता तिकडं गव्हाला पाणी नेलेलं आहे. मग ते गव्हाचं पाणी भरलं मग हौद भरायचे. हे ओळखीचे आहेत का तुम्हाला. सगळीकडून 4 कोपऱ्याकून बघून घ्या. लाईट फिटिंग वाले. आणि हे गपरे गपरे माणसं आहे. चला मी दार आहे आता जाऊ. हे ते आले पाईप घेऊन. हे तास ते ओळखीचे आहेत का नाही तर म्हणते तर. आपलं आलेलं आहे गव्हाला पाणी. आणि बारकाला सारा झालाय बी यूज तर बा. आता एवढा राहिलेला आहे फक्त बा. हिरं झाड राहिले
तिथून अलीकडं बा हे बी बीज तिथं मोगा त्याला अडीचचा तुकडा किंवा काळा पाईप आहे त्याच्या तोंडाला इथं घालायला लागत होतं घातलाय हे बा आपलं कोसाच्या असे 6 वाफ येतं 7 वाफ येतं 6-7 वाफ येतं बा आता शेवटचं चाललाय 7 आहे वाफा मग एक सरळ वाफे लागते सगळे नाही तर बाय ह्यो मोठा ह्यो थोडा बारीक थोडा बारीक थोडा बारीक थोडा बारीक असे करीत थोडा मोठा थोडा मोठा थोडा मोठा असे बारीक आणि मोठे होते तर इकून जाताना बारीक आणि वर खालून येताना मोठे होते तर वाफे हे बा उंदराचं कारस्थान केवढं मोठं होल पाडलेलं बा पाणी कसं रपारपाचं आत चाललंय त्याच्यातून कसं मोर होईल कसं भरणं होईल बा किती उंदराला तुम्हाला दाखवेन अजून बा आता टाकतो बुजून तेवढं काय व्हायचं बी नाही बा किती अजून गहू पाळल्या उंदरांनी ते दाखतो हे बघा उंदरांनी डायरेक्ट वाफा सगळा पॅक केला गुडघे एक तर बा मातीवर काढली होती एवढं खड्डं पाडलेलं होते बा सगळे वाफा पॅक केला इकून एक नाळ काढून दिली आणि इकून एक जागा पाण्याला बा 2 जागेवर पाणी काढून दिले ह्या जागेवर एक आणि तो त्या जागेवर तेव्हा पाणी नाही तर बा सगळं फुटला असता वाफा फुल बा सगळं इथून तिथून वाफ्याला तसंच केलंय पण लाल आहे काही आणि काही पिवळा राजगिरा लाल आणि काही हिरा पिवळा आहे बघा किती भारी दिसतोय लाल आणि ते उंदराने कशा वरंब्या आणून सगळे इथून तिथून वांब्या खाल्ल्या आता बा सगळ्या खाल्लेल्या आहेत आणि बा इथं तर किती एकटा वांब्या खाल्ल्या आता बा आपल्या आता इथं पाणी आलेले मोगा तुम्हाला दाखवतो त्या झाडापाशी इथून वर मधी बा इथून मध्ये राहिलेले 7-8 सारे वाहत आहे तेवढं झालं पण पाणी पुरतच नाही काय माहित हे बा आपल्या राहिलेत फक्त 1 2 3 4-5 वाफे राहिले तर पाणी कमी झालं बघा आता पाणी उपासलंय का काय आपण आता एरेपेशी आलेलं आहे तर पाणी उपासलंय का काय बघा आलंय मी बघा पार पाणी उपासलं आणि मोटर बी उघडी पडलेली मोटर पाणी बी उपासलेलं सर आता करू मोटर बंद लवकर केली बंद बघा आपली 5 वाफे तशीच राहिले 5 वाफे राहिले तशीच भिजायची बा 5 वाफे राहिले म्हणजे अर्धा तासाचं भरणं राहिले फक्त आता तेवढं घ्यावं लागेल उद्या बा असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये तर बाय